अर्थाने क्रीडांगणाचं पूजन त्या ठिकाणी केलं जाते। सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा नेहमीच या क्रीडांगणावरती भरत असते आणि अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि हे सर्व संघ या ठिकाणी तर क्रीडांगणाचं पूजन या ठिकाणी केलं जातंय। श्रीफळ वाढवलं जातंय, पुष्पहार अर्पण केलं जातंय। सुगवे संघ ड्रेस कोडमध्ये अतिशय छान ड्रेस कोड आणि त्याच त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी संघ वंजारपाडा संघ हा देखील अतिशय छान ड्रेस कोडमध्ये आपण पाहतोय। ही स्पर्धा अतिशय सन्मानाची आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट ही शिस्तबद्ध पद्धतीनेच नक्कीच केली जाणार। कर्जत टेनिस क्रिकेटमधली सन्मानाची ही देखील एक स्पर्धा आणि या स्पर्धेला आजपासून सुरुवात होते। दोन्ही बाजूच्या यष्टांकडे या ठिकाणी पूजन केले जाते। अविनाशजी थोरवे साहेब पुष्पहार अर्पण करतायत आणि श्रीफळ देखील त्या ठिकाणी वाढवला जाईल। आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। तर उपस्थित पाहुणे जे आहेत त्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करावे अशी ही विनंती आहे आणि पाहुणे तदनंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देतील आणि या स्पर्धेला सुरुवात होईल। तर नाणेफेक केली जाते दोन्ही संघादरम्यान आणि मी पाहुण्यांना विनंती करतो की दोन्ही संघांना आपण लगेचच शुभेच्छा द्यायचे आणि शुभेच्छा देऊन मात्र खऱ्या अर्थाने जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरती अंमलबजावणी करून आपण सामन्याला सुरुवात करूया। तर तत्पूर्वी राष्ट्रगीताला या ठिकाणी सुरुवात करतोय। एक साथ सावधान। सर्वांनी आपापल्या डोक्यावरील कॅप जी आहे ती काढायची आहे आणि जे कोणी बसले असतील त्यांना विनंती करतो आपण उभं राहायचंय।
क्रिकेट संघाकडे या खेळाडूचे आहेत आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूच्या नावाने ही जी स्पर्धा आणि आमच्या टीमचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण सपोर्ट या नावासाठी असतो आणि या नावासाठीच सर्व काही या ठिकाणी केलं जातं. त्या स्वर्गीय भास्कर स्मृती दिनानिमित्ताने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पुष्पहार अर्पण केला जाते आणि तदनंतर मी कुमारजी थोरवे साहेबांना विनंती करतो की आपण श्रीफल त्या ठिकाणी वाढवायचे. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावरती त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. आपलं या स्पर्धेदरम्यान आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 5 षटकांचा सामना असेल. 3 षटकानंतर तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. 2 मिनिटाचा त्या ठिकाणी ब्रेक असेल आणि तदनंतर मात्र कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नसणार आहे. लक्षात घ्या, वंजारपाडा संघ, सुगवे संघ, तुमचे बॉलर, तुमचे बॅट्समन, जे काही असेल तुमची जी स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही मैदानात किंवा मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी लगेचच आखायची आहे आणि सामन्याला मात्र आता विलंब करू नका. दोन्ही संघाला नम्र विनंती आहे. नियम हे फक्त तुमच्यासाठी आहेत. लक्षात घ्या, आपल्या सोयीसाठी असतात आणि नियम तुम्ही जर चांगले राबवले तर ही स्पर्धा देखील चांगली होणार आहे. तुम्हाला दोन्ही संघाला या ठिकाणी स्वर्गीय भास्कर स्मृती चषकाकडून आणि संपूर्ण अंजपवासियांकडून या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. चांगलं खेळा आणि जिंका. धन्यवाद. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 आणि 16व्या पर्वामध्ये आपण आता पदार्पण करतो. शुभारंभ सोहळा आपण अनुभवला संभाजी पधारे सरांच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन आणि खरंच विचार करायला गेला तर एक अभिमानास्पद गोष्ट आहे या कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती की आज गेली 16 वर्षांची अखंडित परंपरा अंजपकरांच्या वतीनं राबवली जाते. मित्रावरचं अतूट प्रेम, सहवास जरी संपला असला तरी आठवणी अजून देखील नक्कीच सुगंध देत राहतात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या चरणी नक्कीच नतमस्तक होऊ, प्रार्थना करू की ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न हो, निर्विघ्नपणे पार पडो. सर्वच उपस्थित मान्यवर देखील मुख्य व्यासपीठावरती आता स्थानापन्न झाले. बाजीराव दादा दळवी साहेब आपण पाहिलं, खरंच खऱ्या अर्थानं अंजपकरांवरती नव्हे तर पूर्ण कर्जत परिसरातील बऱ्याचशा मनांवरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. गोड व्यक्तिमत्व आज या स्पर्धे ठिकाणी उपस्थित झाले, स्पर्धेची शोभा वाढवली, त्या निमित्त खरंच खूप खूप आभार. पहिला सामना आपल्या भेटीला येईल. आरोही 11 वंजारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी सुगवे टीम. इथून विनंती असेल सुगवे टीमच्या फलंदाजांना की चेंडूची पडताळणी झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपले 2 फलंदाज रवाना करायचे. 5 षटकांचा सामना, चांगलं असं आयोजन. घरच्या मैदानावरती भास्कर स्मृती क्रीडांगण अंजप गावाचं शोभा वाढवणारं हे क्रीडांगण आपण पाहतोय. आणि जर का लक्ष द्यायचं आहे, समोर असलेल्या विद्युत वाहिनीला जर का चेंडू स्पर्श झाला तर तो चेंडू डेथ असेल. एक टप्प्याकरी चेंडू जर का टच झाला तर धावा आपण घेऊ शकता. या सूचनेची आपण नोंद घ्यायची आहे. KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. KTC लाईव्हचे ओनर अजिंक्य दादा पवार आणि ऑल टीम या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झाली आहे. पहिला मार्चला इथून केली जाणार आहे सुरुवात. सलामीची जोडी सुगवेकरांची मैदानाच्या आतमध्ये रवाना होती आहे. मैदानाच्या आतमध्ये एक विनंती असेल, आणखी एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फर्स्ट रिव्ह्यू जर का सक्सेसफुल ठरला तर सेकंड रिव्ह्यूची चान्स आपल्याला उपलब्ध होईल, याकडे नोंद घ्यायची आहे. जर का पहिला रिव्ह्यू आपला अनसक्सेसफुल राहिला तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यूची डिमांड करू शकणार नाही. या सूचनेची नोंद घ्या. दोन्ही टीमला विनंती असेल. आणि आता विनंती असेल, जास्तीचा विलंब खर्च करू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा.
रमेश आणि शैलेशी सलामीची जोडी सुगवेकरांच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. इथून गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत दर्शन. वंजारपाडा टीमकडून फाईट शुभारंभ याबद्दल आपण अनुभवणार आहोत. कासे की कला न जाती मथुरा में मस्जिद न बसते, अगर शिवाजी राजा न होता तो सुन्नत सबकी होती. शिवप्रभूंच्या चरणी देखील नतमस्तक होऊ. या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करू आणि पहिल्या दिवसाला इथून करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. राईट अप ओव्हर द विकेटने दर्शन याबद्दल आपण पाहू शकाल. स्ट्रायकर रेडवरती येतात बॅटर. ओपनिंग जोडी आपण पाहतो रमेश आणि शैलेश. स्ट्रायकर रेडवरती रमेश आहेत. शुभारंभ पहिला चेंडू या स्पर्धेचा. 1 2 3 लेट्स गो, स्टार्ट द गेम. पहिला बॉल यावेळेला अक्रॉस द लाईन. या स्पर्धेला सुरुवात षटकारानं करत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर का पाहायला गेला ना, अगदी लो फुलटॉस होता. अक्रॉस द लाईन परफेक्ट ओळखलं. ऑन साईडला फटका दर्जेदार पाहायला मिळाला आणि सुरुवात झाली या स्पर्धेला षटकारानं. 5 षटकांचा सामना पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या चान्सेस आता फलंदाजांना या मॅचमध्ये धावा बनवण्याच्या असतील. पहिल्याच बॉलवरती आघात पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं सुगवे टीमची पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आल्यात 6 धावा. इथून सुरुवात झाली आहे. 6 धावेळं सुगवे टीम धावा जमवताना पाहायला मिळतीये. सेकंड बॉलसाठी पुन्हा तयार. यावेळेस टप्पा चांगला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा आल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेत असताना पाहायला मिळाला चेंडू. डॉट बॉलची सांगता पहिल्या बॉलवरती नक्कीच षटकार आला. आत्मविश्वास डगमगू न देता पुन्हा त्याच्या गोलंदाजीवरती स्वार होत असताना दर्शन आपण पाहू शकाल आरोही 11 वंजारपाडा टीमसाठी. तिसरा बॉल यावेळेस थोडंसं बाहेर वळण घेत असताना पाहायला मिळतो चेंडू. आउट ऑफ द ऑफ स्टंप अशी फेकी. वाईट बॉल. अतिरिक्त धाव आजच्या पहिल्या दिवसातील पहिली अतिरिक्त धाव खर्च करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दर्शन. यावेळेस पुन्हा फटका दर्जेदारानं. एफर्ट्स देखील अक्षय होते तिथे. चांगले पाहायला मिळाले. थोडेसे दूर राहिले चेंडूपासून, परंतु नक्कीच आपल्या टीमसाठी वाचवल्या. टोटल 3 धावा. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेन आता होतीये स्ट्राईक रोटेट. टोटल पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. 3 चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत समाप्त झाला. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक यावेळेस दर्शन फेकतोय. शैलेश यावेळेस फटका दर्जेदार. गॅप सिलेक्शन चांगलं. ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तो फटका आता शैलेशच्या बॅटमधून कव्हरला ठोकला आहे. दर्जेदार चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. दर्जेदार फटका पाहायला मिळाला. संपूर्ण जर का पाहिलं ना तर शरीर अगदी चेंडूवरती झोकून देत असताना पाहायला मिळाला शैलेश. आणि आला आहे आपल्या टीमसाठी दर्जेदार चौकार. 4च्या मदतीनं टोटल आता 12 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर आपण पाहतोय 4थ्या बॉलवरती आलेला हा चौकार. पाचवा बॉल पुन्हा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. स्लिपचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. सावरला आपल्या टीमला फक्त एक सिंगल इथे खर्च होत असताना. दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच दर्शकांकडून केला जातो, परंतु तितपत चांगलं यश त्यांना प्राप्त होत नाही. विचार करायला गेलं तर सलामीची जोडी पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळते. आता इथून सुगवेकरांची ही स्ट्रॅटजी वंजारपाडकरांना तोडून काढावी लागेल. त्यासाठी प्रयत्न हवेत. लास्ट बॉल फटका थोडासा मागे पाहायला मिळतो. तितपत चांगला चेंडू बॅटवर आला नाही. लास्ट बॉल वरती आली एक सिंगल. पंचांचा इशारा येईल षटक संपल्याचा.
पहिल्या मॅचमधील पहिल्या षटकाची होती आहे समाप्ती. टोटल जाऊन पोहोचली बिनगडाच्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. चांगल्या स्ट्रॅटेजीनं इथे पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोन फलंदाजांच्या मार्फत केला जातो. रमेश आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ साकारताना पाहायला मिळते आहे. 5 षटकांचा सामना आहे. विनंती असेल जास्तीचा विलंब लावू नका. लगेच सेकंड ओव्हरला सुरुवात करा. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत आमंत्रित गोलंदाजी मार्कवरती कपिल. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल झाल्यात खर्च 14 बिनगड्याच्या मोबदल्यात. पहिल्या विकेटच्या बागावरती पाहायला मिळेल. आता वंजारपाडा टीम इथून चांगली रणनीती सुखवेट टीमकडून देखील पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केला जाईल. पहिला बॉल कपिलचा समोरच्या दिशेला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेला फटका 6 धाब्यांसाठी येईल. सेकंड ओव्हरला सुरुवात. बालाच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय अग्रमन. सेकंड बॉलवरती अक्रॉस द लाईन हवेमध्ये आहे. अंदाज बांधताय क्षेत्ररक्षक. इथे आपण पाहतोय टायमिंग चुकीचं पाहायला मिळतंय. जज करता आला नाही. जेल एक टप्पा करी चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकारानंतर आणखी एक दर्जेदार चौकार. कपिल देखील आपण पाहतोय मागणा ठरत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 अमानुष फटके. तिसरा बॉल यावेळेस देखील फटका दर्जेदार. डीप मध्ये आहेत प्रतीक. इथे लपकला जाईल चांगला जेल. ज्या संधीची वाट पाहत होती ती संधी तिसऱ्या बॉलवरती उपलब्ध झाली. आरोही 11 वंजारपाडा टीम साठी पकडलाय चांगला जेल. मोडीत काढली आहे स्ट्रॅटेजी सुगवेकरांची. इथून माघारी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील रमेश. आला मिळतायत. रमेश उर्फ बाला ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो आता बॅक टू द डगआउट झाला. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न नक्कीच, परंतु फटका फसला आणि पकडली झेल. आता इनॅट नंबर 3 वरती गणेश पोहोचतायत मैदानाच्या आत. धावफलक 24 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात सुगवे टीमचं. चौथा बॉल यावेळेस आणखी एक हलकीशी कडा घेतल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. बालानंतर आणखी एक हादरा सुगवे टीमला लागत असताना इनॅट नंबर 3 वरती दाखल झाले होते गणेश स्वस्तात माघारी परततात. माध्यमातून 2 गोल्डन विकेट त्यानं कमावलेत. टोटल 24 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. आता इनॅट नंबर 4 वरती न्यू बॅटर पोहोचलेत. मिलिंद
स्ट्रायक रेटवरती. 5व्या बॉलवरती भरपूर उंचावरती पाहायला मिळतोय चेंडू. पुन्हा एकदा अंदाज बांधत असताना क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी पाहायला मिळेल. विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये पहिला फटका पाहायला मिळतोय. मिलिंदच्या बॅटमधून येतोय षटकार. व्यासपीठाच्या डाव्या साईडला ज्या आतमध्ये प्रेक्षक उभे आहेत, विनंती असेल की सीमारेषा पलीकडे येऊन उभे राहा. धावफलक जाऊन पोहोचले. टोटल 31 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात फटका जबरदस्त पाहायला मिळाला मिलिंदच्या बॅटमधून. दुसरं षटक आता इथून आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यात लास्ट बॉल. दोन षटकांती टोटल 33 या आकड्यावरती चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना 2 षटकं अद्यापर्यंत समाप्त झाले. उर्वरित आता या तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात करण्यासाठी अभि गोलंदाजी बार्कवरती तयार होत असताना पाहायला मिळतील. विचार करायला गेलं तर 2 चेंडू 5 धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. ओपनर सुखबे टीमचं शैलेश आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू अभिच्या माध्यमातून आणि इथे फसवलं गेला. आपण पाहतो शैलेशला हलकीशी कॅच समोर अगदी फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. लटकला जाईल अगदी स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळतील शैलेश. रामदासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आदरपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. चौतीस धाबा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरा बॉल. या बॉलेस फटका जोरदार खेळायचा होता. तितपत चांगला चेंडू बॅटवर आला नाही. ऑन साईडला डीप मधून फील्ड आउट ऑफ फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय अंजपकरांचं. भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना उपस्थित सर्वच मान्यवरांचं खरंच मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत. यावेळेस समोर फटका तितका चांगला पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत फक्त एक सिंगल. आता सावरताना वंजारपाडा टीमला गोलंदाज अभि आपण पाहतोय. टोटल पोहोचती 36 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचवा बॉल. खोलवर टप्प्याचा ऑन साईडला अमानुषपणे फटका मारायचा होता परंतु कार्पेट लेवलने आपल्याला पाहायला मिळतो. फक्त एक सिंगल या बॉलवरती देखील येते. शांत करण्याचा प्रयत्न इथून अभिच्या माध्यमातून. चांगले चेंडू हाताळले जातात. निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. लास्ट बॉल. फटका दर्जेदार. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनत असताना पाहायला मिळतात. शेवट या ओव्हरचा गोर करत असताना पाहायला मिळतील. आलाय खडखडीत षटकार.
या स्पर्धेदरम्यान अंजप गावचे उद्योजक आदरणीय कल्पेशजी थोरवे साहेब या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले होते. साहेबांचं सहर्ष स्वागत. मी लगेचच टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी विनंती करतो कल्पेशजी थोरवे साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. त्या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघातर्फे आम्ही आपलं मायेची शाल, मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचं टॉस बॉक्समध्ये स्वागत करायचं आहे. मी नरेश दादा मिनमिने यांना विनंती करतो की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि कल्पेशजी थोरवे साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सन्मान करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानावरती. 3 षटकानंतर सुगवे वर्सेस वंजारपाडा हा उद्घाटनाचा सामना या ठिकाणी सध्या मैदानावरती सुरू आहे. आपण पाहू शकता स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघाला नेहमीच सतत मदत करणारे आमचे लाडके सर्वांचे कल्पेशजी थोरवे साहेब यांचा सन्मान आमच्या या संपूर्ण टीमतर्फे या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आदरणीय बाजीराव दादा दळवी यांना विनंती करतो की आपण देखील लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आपलं देखील मदतपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला देखील स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघातर्फे या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चंद्रकांत मिनमिने यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचे. चंद्रकांत दादा मिणमिणे यांच्या शुभास्ते आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अंजपकरांच्या विनंतीस मान देत इथवर पोहोचले. बाजीराव मामा दळवी यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, तदनंतर पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थानं या अंजप टीमला, अंजप गावाला खूप सारं सहकार्य, तदनंतर खूप सारं प्रेम या आमच्या माणसांवरती करताना दादा पाहायला मिळत आहेत. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमकडून खरंच खूप खूप आभार. यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. LBW लेग बिफोर द विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळते. मिलिंद बॅक टू द डगआउट. सुदाम दादा मिणमिणे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. सर्व उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अविनाशजी थोरवे साहेब, आपणास देखील विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. ऋतिक गोलंदाजी मार्गवरती सध्या चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. टोटल पाहायला गेलं तर 49 या आकड्यावरती चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये उद्घाटनीय सामना आहे. माफ करा, 50 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी अद्यापपर्यंत गमावलेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात. एक टप्प्याकरी चेंडूने गाठली आहे लॉंग ऑफची सीमारेषा. आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुरे आताचा हा गोलंदाज आपण पाहतोय.
पाचवा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर तितका चेंडू आला नाहीये, एक सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही. भारत आणि श्रीयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळी साकारताना पाहायला मिळतीये. सुगबे टीमसाठी बनल्यात अद्यापपर्यंत टोटल 55 धावा. उर्वरित आता या चौथ्या ओव्हरमधील लास्ट बॉलचा खेळ इथून बाकी आहे. पुन्हा ऋतिक तयार होत असताना लास्ट बॉल, पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तितपत चेंडू बॅटवर आला नाहीये, झाली आहे लास्ट बॉलवरती सिंगल कंप्लीट. 4 षटकांती टोटल पोहोचते. धावफलक सुगबे टीमचं 56 या आकड्यावरती. 4 गडी नक्कीच गमावलेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या नेट नंबर 5 आणि 6 वरती दाखल झालेले भारत आणि श्रीयोग ही जोडी खेळ करत असताना पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन आणि या चांगल्या आयोजनामध्ये आपण पाहतोय भरपूर सारे मान्यवर उपस्थित होतात. उपस्थित या मुख्य व्यासपीठावरती सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. लास्ट ओव्हरमध्ये येतात अभि पुन्हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. तिसरं षटक देखील अभिने हाताळलं होतं. टोटल खर्च केल्या होत्या 10 धावा. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये नक्कीच आहे. आता लास्ट ओव्हर या फर्स्ट इनिंगच्या समाप्तीसाठी बोलवलं गेलंय. फटका समोर समोर आणखी एक दर्जेदार. जसं फसवलं शैलेशला त्याच पद्धतीनं फसवत असताना पाहायला मिळेल भारतला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील भारत. पहिल्या बॉलवरती हादरा लागला जाईल सुगबे टीमला. लास्ट ओव्हरला इथून सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती खरंच खूप चांगली विकेट पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचत आहेत. इनाट नंबर समोर पुन्हा फॉलो थ्रो मध्ये यावले चेंडू हातातून निसटलाय. धावबाची संधी नक्कीच आली असती आता अभिकडे, परंतु गमावली. मिळाली एक सिंगल सुगबे टीमला. स्ट्राईक होईल रोटेट. तीन चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय. 5 बॉलवरती वैयक्तिक 13 धावसंख्येवरती पाहू शकाल ऑन स्ट्राईक श्रीयोग यावेळेस खेळत असताना. चौथा बॉल यावेळेस हलकीशी कडा आहे. इथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. अगदी सहजरित्या झेल पकडता आले असते. चेंडूपर्यंत पोहोचले देखील, परंतु चेंडू तलहातावरती आदळल्यानंतर सरळ जमिनी लगत दान होत असताना पाहायला मिळाला. सुटली आहे जेल जीवनदान. आता इथून उर्वरित पाहायला गेलं तर फक्त पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 58 धावा धावपलकावरती. पाचवा बॉल यावेळेस फटका. क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये. क्षेत्ररक्षक देखील तितकं चांगलं पाहायला मिळते. फक्त एक सिंगल. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतात त्याच बॅटरला ऑन स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. श्रीयोग आपण पाहतोय आता पहिल्या डावाची समाप्ती देखील त्याच्याच वाट्याला पाहायला मिळेल. अभि गोलंदाजी मार्कवरती आहे. लास्ट बॉल लो फुलटॉस पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार. दुसरीसाठी निघालेत वेगानं. मांडले झालं. वंजारपाडा टीमनं मिळवली आहे. लास्ट बॉलवरती विकेट थांबवलं गेलं. पहिल्या डावामध्ये टोटल सुगबे टीमला ते 60 आकड्यावरती 60 धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत. सुगबे टीमचा आता वंजारपाडा टीमसाठी टार्गेट असेल ते 61 धावसंख्येचं. तर या स्पर्धेदरम्यान आदरणीय रामदासजी घरत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झाले. वेळोवेळी स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघाला सहकार्य करणारे आमचे आधारस्तंभ मी आदरणीय रामदासजी घरत साहेबांना, ज्यांच्याकडून दरवर्षी ज्या भव्य चमचमत्या ट्रॉफीज असतात त्या संपूर्ण ट्रॉफीज या
पाहुण्यांच्या मार्फत आम्हाला मिळत असतात आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झाले. मी साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघातर्फे होत आहे. आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचे. मी आमच्या संघाचे संघ कर्णधार मारुती माली यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचे. या आदरणीय रामदासजी घरत साहेब ज्यांच्या मार्फत खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या ज्या सर्व चमचमत्या ट्रॉफीज आहेत, जे सर्व चषक आहेत, हे सर्व चषक साहेबांतर्फे आम्हाला नेहमीच दिले जातात. त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघाचे संघटित नागरिक रमेश बुवा महाराज यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी नरेश दादा मिनमिने यांना विनंती करतो की आदरणीय रमेश बुवा यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. तर रमेश बुवा मिनमिने यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आदरणीय प्रथमतः अंजपगावचे पोलीस पाटील साहेब भालचंद्रजी थोरवे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर रमेश बुवा, नेक्स्ट मॅचचा कॉल देखील या ठिकाणी केला जातोय. मार्केवाडी विपक्ष गणेगाव दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो आणि या ठिकाणी नाणेफेक देखील केला जाईल. आदरणीय रामदासजी घरत साहेब आणि आदरणीय पोलीस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. तर दोन्ही संघ कर्णधार लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. तत्पूर्वी रमेश बुवा यांचा सन्मान केला जातोय. या तुम्ही तर आदरणीय बाजीराव दादा दलवी आणि आमचे लाडके पोलीस पाटील साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि मार्केवाडी संघाचा संघ कर्णधार आणि गणेगाव संघाचा संघ कर्णधार लगेच जॉईन व्हायचे टॉससाठी लगेच. जर 2 मिनिटात उपस्थित झाला नाही तर तुमचा सामना 4 षटकाचा असेल. दोन मिनिटात पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही संघाला विनंती आहे, मी अगोदरच सूचना दिलेल्या आहेत. मार्केवाडी संघ आपला कर्णधार लगेच पाठवायचे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल इथून सेकंड इनिंगला सुरुवात आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पोहोचली. आरोही 11 बंजारपाडा टीमची कपिल आणि ऋतिक ही जोडी आपण पाहतो. चांगली सुरुवात यावेळेस. पहिलाच बॉल निर्धाव हाताळत असताना गोलंदाजी बार्कवरती सुधाकर सुगवे टीमसाठी. सेकंड बॉल अक्रॉस द लाईन, फटका दर्जेदार मिड विकेटला. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आघात कपिलच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार. त्यानंतर पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतो इथवर केला जातो. रामदासजी घरत साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकी आपण पाहतोय. त्यानंतर अंजपगावचे पोलीस पाटील देखील तिथवर आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकली आहे. नाणेफेकी जिंकली आहे. मार्केवाडी टीमनं निवडले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलंय गणगाव टीमला बॅटिंगसाठी. विनंती करतो की लगेचच आपण तयार राहा. 5 षटकांचा सामना असणार आहे, नोंद घ्यायची. तदनंतर जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. चौथा बॉल यावेळेस देखील अक्रॉस द लाईन. आणखी एक दर्जेदार फाईन लेगला मनसुबा बनवला. कपिलने झोकून दिलं आणि आलाय दर्जेदार षटकार. एकसष्ट धावसंख्येच्या बाटलाकाला प्रतिउत्तर आपण पाहतोय. विचार करायला गेलं तर 12 धावा आता धावफलकावरती. 4 चेंडू नक्कीच इथून फेकून झालं. गोलंदाजी बार्कवरती आपण पाहतोय सुधाकर आहेत.
5वा बॉल कार्पेट लेवलनं अक्रॉस द लाईन पुन्हा फटका. यावेळेस एक धाव जोडली जाते, थोडीशी मिसफिल्ड, उचलला फायदा. एकेरीचं कन्व्हर्जेशन आपण पाहतो केलंय दुहेरीमध्ये. 2 धाबा इथून जोडल्या जातील. तदनंतर निखिल तिखंडे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित आहात या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. षटक संपल्याचा इशारा येईल. लास्ट बॉलवरती आपण पाहतो कुठल्या प्रकारची धाव घेता येत नाही. पहिल्या षटकाची होती समाप्ती. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावरती. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय सुदामदादा मिणमिणे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. या स्पर्धे ठिकाणी आपला यशोदित मानसन्मान केला जातो. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. विनंती करतो अंजप टीमचे कॅप्टन मारुती दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथवर करायचा. अंजप गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतो इथवर उपस्थित पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप आभार. तदनंतर वामनदादा जोगले देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. आपला देखील या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण देखील उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. इथे यावेळेस पहिलाच बॉल शरीराचा वेध घेत असताना डेंजर झोनकडे बहुतेक कपिल. डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळतो. चांगलं आपण पाहतो बॅकअप देखील मिळत असताना एक सिंगल नक्कीच चोरली जाईल. इथून सेकंड ओव्हरला सुरुवात आपण पाहतोय एकेरी धावेने केली जाते. टोटल 15 या आकड्यावरती विचार करायला गेलं तर अद्यापर्यंत कुठली विकेट मैदानाच्या बाहेर आलेली नाही. तदनंतर अविनाशदादा थोरवे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आणि इथं आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती असेल अंजप गावातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील तदनंतर वरिष्ठ नागरिक इथवर उपस्थित असाल तर आपण देखील अगदी आदरानं मानानं सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. यावेळेस कपिलच्या बॅटमध्ये यूज आर हँडसम दर्जेदार मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तदनंतर नितीनदादा जोगले देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. संघाचे कर्णधार मारुतीदादा माळी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा यशोचित सत्कार केला जातो. सर्वच मान्यवर इथवर उपस्थित झाले. तदनंतर या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच सर्वच मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. आलाय सेकंड बॉलवरती दर्जेदार षटकार. 7 चेंडू वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळी साकारत असताना कपिल यावेळेस तितपत चांगला चेंडू बॅटवर आला नाहीये. यष्टीरक्षक शैलेश थोडेसे आपण पाहतोय लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. एक सिंगल नक्कीच तिथून कंप्लीट झाली. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. ऋतिकच्या बॅटमधून धावता क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत कंप्लीट झाल्या टोटल 2. तिसरीचा प्रयत्न इथवर केला जात नाहीये. 2 धावा नक्की झाल्या. 2च्या मदतीने टोटल पोहोचेल आता 24 या आकड्यावरती.
येणाऱ्या 20 चेंडूवरती आणखी 37 धावसंख्येची गरज वंजारपाडा टीमला आपण पाहतो. 20-37 समीकरण मैदानाच्या आत. पाचवा बॉल अक्रॉस द लाईन, फटका जबरदस्त लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना बाला मिळतील. डावखुऱ्या हाताचा ऋतिक आता यावेळेस हावी होत असताना आलाय आशेचा हा षटकार. स्ट्रॅटेजी वापरली गेली आहे वंजारपाडा टीम कडून. पाठवला मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऋतिक आणि यावेळेस फटका दर्जेदार. 3 चेंडू 9 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. वैयक्तिक खेळत असताना ऋतिकला ऑन स्ट्राईक बनवल्यात अद्यापर्यंत 30 धावा. अजूनही पाहायला गेलं तर 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी वंजारपाडा टीमला. सेकंड स्पेल आपण अनुभवतोय गोलंदाजी बार्कवरती. मिलिंद लास्ट बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन, यावेळेस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न मिलिंदच्या माध्यमातून. यस, लगेच ती मिस होत असताना पाहायला मिळाला. पंचांनी लगेच दंडित केलं. वाईट बॉल, अतिरिक्त धावफलकावरती ॲड होईल. आमच्या ऑफिशियल आपण पाहू शकाल किरण सर यावेळेस चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये साकारत असताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा आपण पाहतो आणखी एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना निशाणा साधला जातोय त्या लेगेस्टीवरती, परंतु आपण पाहतो तितपत चांगली लाईन अँड लेंथ गोलंदाजाकडून पाहायला मिळत नाही. ऋतिक देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय सातत्यानं. स्ट्रॉंग झोनकडे यावेळेस फटकेबाजी करण्याचा मनसुबा राखला जातोय ऋतिककडून. अयशस्वी फटके 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. टोटल 32 या आकड्यावरती. लास्ट बॉल फसवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळतंय. मिसफिल्ड आणि इथे बनल्या जातील टोटल 4. टोटल मैदानाच्या आतमध्ये 6 धावा इथवर कमवल्या गेल्या. 22च्या स्वरूपात आलेली चौकार 2 धावा. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत ऋतिक. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. अगदी आपण पाहतो मैदानाच्या बाहेर येत असताना चांगली कामगिरी ऋतिकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला गेला ना तर भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती नाईट मॅचेसमध्ये ऋतिक जल्लोष करत असताना ज्यावेळेस त्याचा तोल सावरला नाही ना त्यावेळेस त्याला ती जखम झाली आणि अजूनही ती जखम त्याला थोडीशी अडथळा निर्माण करत असताना पाहायला मिळते. आता देखील त्याच परिस्थितीमध्ये वंजारपाडा टीम न्यू बॅटर आता दाखल होत आहेत. प्रतीक 38 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर प्रतीक पोहोचत आहेत. ऋतिक बागारी आले. कपिल पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षक नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्र निवडत असताना पाहायला मिळत आहेत कपिल. दर्जेदार चौकार. क्रिकेटचं कौशल्य आपण पाहतोय आता कपिलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघ कर्णधाराने सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना आरोही 11 वंजारपाडा टीमला विजयाच्या दिशेने मार्गस्थ करत असताना आपण फटकेबाजी पाहतोय कपिलच्या बॅटमधून. विजयासाठी आपण पाहतोय अजून येणाऱ्या 17 बॉलवरती 19 धावसंख्येची गरज आहे आणि वैयक्तिक 9 चेंडू 25 या आकड्यावरती कपिल ऑन स्ट्राईक. आणखी एक समोरच्या दिशेला दर्जेदार फटका. वेगाने धावता क्षेत्ररक्षक चेंडू थांबवू शकणार नाहीयेत. एका मागोमाग एक आणखी एक दर्जेदार चौकार.
लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इरादानं कपिल फटकेबाजी करतोय. पाहायला गेला तर 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलं आणि त्या 61 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना वैयक्तिक 29 आपण पाहतोय बनवल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईननं खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु चेंडू आणि बॅटचा तितपत संपर्क पाहायला मिळत नाही. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मोडक सरांचं देखील आगमन होतं. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फक्त एक सिंगल आता थांबवण्याचा प्रयत्न. समीकरण पाहायला गेलं तर 14 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. इथून जर का सिंगल डबलवरती जर का फोकस केलं तर नक्कीच विजयाच्या समीप पोहोचू शकते वंजारपाडा टीम. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर मात्र पोहोचलेत वंजारपाडा टीमचे. प्रतीक स्ट्रायकरवरती आपल्याला संधी आहे प्रतीकच्या वाट्याला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. चांगल्या लाईनवरती फेकतायत. डॉट बॉलची सांगता 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची विकेट मैदानाच्या आतमधून बाहेर आलेली नाही आहे. जमेची बाजू पाहायला गेलं तर खूप चांगली आहे. स्ट्रॅटजी मैदानाच्या आतमध्ये राखली गेली वंजारपाडा टीमकडून. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, स्वतःला सावरू शकले नाही, आपल्या टीमला सावरू शकले नाही. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार चौकार. तीन षटकांचा खेळ इथवर समाप्त झाला. आता समीकरण बनतंय अगदी सोपं समीकरण. आता वंजारपाडा टीमसाठी येणाऱ्या 12 बॉलवरती बनवायच्यात फक्त ना फक्त 10 धावा. 51 धावसंख्येपर्यंत मजर मारली आहे अद्यापर्यंत वंजारपाडा टीमनं. इथून अगदी विजयाच्या समीप म्हणायला हरकत नाही वंजारपाडा टीम. विनंती असेल जास्तीचा विलंब लावू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 2 दिवसांचं हे अंजपकरांचं अद्भुत असं आयोजन आपण पाहतोय. गेल्या 16 वर्षांची परंपरा 16व्या पर्वात आपण पदार्पण केलं. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आपण अनुभवतोय. उद्घाटनीय सामना. दोन्ही टीम संघर्ष करते, परंतु सध्या कपिलची फटकेबाजी मागात ठरत असताना पाहायला मिळते सुगवेकरांसाठी. 12 चेंडू 10ची गरज आहे. आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन शैलेश येत आहेत. यावेळेस फटका दर्जेदार. पुन्हा गॅप सिलेक्शन, परंतु डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सोबतीला प्रतीक आहे म्हटल्यानंतर तितकी खराब परिस्थिती वंजारपाडा टीमवरती येणार नाही. कारण सातत्याने या बॅटरचा विचार केला तर एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस फटका प्रतीकच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने धावता क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. फील्ड आणि फेकी तोपर्यंत दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. संयमानं क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश करण्याच्या इरादाने आपण पाहतोय. बॅटिंग प्रतीक देखील करत असताना तिसरा बॉल या बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडलँड स्पॉटवरती चेंडू बाउन्स होत असताना पाहायला मिळाला. सुगवे टीमचा शैलेश देखील तितका चालाकीचा आणि चातुर्याचा गोलंदाज आहे. आता ते चातुर्य मैदानाच्या आतमध्ये वापरले गेलं. थांबवण्याचा प्रयत्न. आता समीकरण 9 चेंडू 7ची गरज. तदनंतर सुचित दादा धुळे देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये समीर. फील्ड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती येतात कपिल. विचार करायला गेला तर वैयक्तिक 13 चेंडू 30 या धावसंख्येवरती आणि आता गरज षटकाराची. 6 धाब्यानं कपिल मॅच फिनिश करणार का? पहिला सामना आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन समोर फटका दर्जेदार. तितपत चांगलं. फटक्यामध्ये थोडी ताकद कमी पडली. तितकं चांगलं फटका पाहायला मिळत नाही. एक सिंगल नक्कीच इथे आड होत असताना पाहायला मिळते. टोटल पोहोचते 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्यात अजूनही विजयासाठी 5.
लास्ट बॉलवरती फटका दर्जेदार, थोडेसे मागे राहिले क्षेत्ररक्षक. खूप चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी विचार करायला गेलं तर लेझी क्रिकेट इथून डिमांड केली गेली तिसरीची आणि 3 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. आता येणारे 6 चेंडून अवघ्या 2 धावसंख्येची गरज विजयासाठी आरोही 11 वंजारपाडा टीमला. विजयाच्या समीप पाहायला मिळते वंजारपाडा टीम. बनवायच्या टोटल आता येणाऱ्या लास्ट ओव्हरमध्ये 2 धाबा. गोलंदाजी बारकवरती येतात. लास्ट ओव्हरमध्ये गणेश. गणेशचा पहिला बॉल यावेळेस हलकीशी कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू एस्टार वरती आदळलाय. ज्या गोष्टीची भीती होती मैदानाच्या आतमध्ये सोडावं लागेल मैदान आता प्रतीकला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. आणखी या मॅच मध्ये भरपूर सारी ट्विस्ट बाकी आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये सामना पोहोचलाय. समीकरण होतं 6 चेंडू 2चं, आता बदललंय. येणाऱ्या 5 बॉलवरती बनवायच्यात कंपल्सरी 2 धाबा. गोलंदाजी बार्कवरती गणेश येतात. पहिल्याच बॉलवरती अशा पल्लवित करणारा चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी विचार करायला गेला ना, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. प्रतीकच्या बॅटला स्पर्श नक्कीच झाला, परंतु येऊन आदळला यष्ट्यांवरती. गमवावी लागले विकेट. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पोहोचतात. बनवायच्यात अजूनही कंपल्सरी 2 धाबा. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फटका दर्जेदार आहे. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. विजयाची धाव दर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळेल. दिवसातील पहिला मॅच मध्ये बाजी मारली आहे आरोही 11 वंजारपाडा टीमने. देऊया त्यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर करूया सुगवे टीमचं गोड गोड कौतुक. यानंतर पुढील मॅच मार्केवाडी विपक्ष गणेगाव चिंचिवली. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण देखील लगेच तयार राहायचं आहे. आणि ह्या मॅचचा हिरो ज्यानं एका हाती किल्ला लढवत असताना आरोही 11 वंजारपाडा टीम